हिंगोली जिल्ह्याकडे पावसानं पाठ फिरवलेली आहे आणि पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटली आहे। सोयाबीनच्या उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे। कापूस, तूर आणि इतर खरीप पिकं ही धोक्यात आलेली आहेत। आताची महत्त्वाची बातमी हिंगोलीमधून आपण पाहतोय। हिंगोली जिल्ह्याकडे पावसाची पाठ आहे आणि त्यामुळे पाण्याअभावी शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। पिकांची वाढ सुद्धा खुंटली आहे। सोयाबीनच्या उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे। कापूस, तूर आणि इतर खरीप पिकं धोक्यात आलेली आहेत। निसर्गानं अशी साथ सोडली आमची की यावर्षी म्हणजे पिकं म्हणलं तर एक एक दोन दोन इंच फक्त पिकाची वाढ झालेली आहे आणि पिकाची इथली बिकट परिस्थिती आहे, एवढं काही सांगायचं काम नाही। आणि आम्ही जे खतं वापरतो, जे औषधं वापरतो, त्याच्यामध्ये काय व्हायलंय कसं व्हायलंय ते काही भेसळ आहे का काय काही समजून झालंय। पण मेन आमच्या त्याच्यावर म्हणजे असं कसं व्हायलंय। पिवळे पिकं पडायचा विषयच नाही, वाढच झाली नाही पिवळ्या पीक झाडाची पाणी नसल्यामुळं। आता या 2 दिवसात पडल्यामुळं थोडंफार आम्हाला करमाली ही 4 दिवसाची निश्चिंती आहे आमची। 4 दिवसाच्या नंतर परत आम्हाला पाण्यासाठी वरीत पाहावं लागणार आहे।